शेतमजुरांकरिता एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर हो मित्र हो, कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे बजेट सादर झालेले आहे. अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये इतर नागरिकांप्रमाणे, जनतेप्रमाणेच आणि नेहमीप्रमाणे शेतकरी बांधवांकरिता खूप साऱ्या आशा अपेक्षा घेऊन येतील आणि काहीतरी त्यांना या बजेटच्या माध्यमातून अर्थसंकल्पामधून मिळेल अशा अशा अपेक्षा असतात. परंतु यावेळेस त्यासोबतच शेतमजुरांचाही विचार करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर शेतमजुरांना या बजेटमधून काय मिळालेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, या अगोदरच बऱ्याच वेळा आपण पाहण्यात आलेलं आहे की शेतीत काम करणारा जो शेतमजूर असतो तो बऱ्याच वेळा असं बोलताना दिसतं आपल्याला की शेतकरी बांधवांकरिता पीक विमा आहे, शेतकरी बांधवांकरिता कर्जमाफी आहे, शेतकरी बांधवांकरिता नुकसान भरपाई आहे, अनुदान आहे, शेतकरी बांधवांकरिता पीएम किसान योजना आहे, शेतकरी बांधवांकरिता नमो योजना आहे. असं खूप साऱ्या मजुरांमधून कट्ट्यावर चर्चा करत असताना, शेतकऱ्यासोबत चर्चा करत असताना, शेतात काम करत असताना बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं मित्रांनो. एवढंच काय, तर माझा एक अनुभव आहे. मी एका दरम्यान म्हणजे एक संघटना आहे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना. या संघटनेच्या वतीने आजी, माजी, तहसीलदार, इतर कर्मचारी, अधिकारी, पत्रकार बांधव, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना काळाच्या दरम्यान खूप चांगलं काम केलं, चांगली कामगिरी केली. त्या निमित्तानं सत्कार समारंभ ठेवण्यात आलेला होता आणि त्यामध्ये मलाही बोलावण्यात आलेलं होतं. त्यावेळेस हे जे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे अध्यक्ष आहेत दिलीप भैया गायकवाड साहेब यांनी सुद्धा शेतमजुरांची, जनसामान्यांची बाजू घेत त्यावेळेस त्यांच्या संबोधनामधून सांगण्यात आलं होतं आणि ते बोलले सुद्धा होते की खरोखर म्हणजे मी तिथे असल्यामुळे आणि मी 10 वर्ष 8 ते 10 वर्ष जवळपास शेतकरी संघटनेसोबत काम केलेलं असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे स्मित हास्य देत माझ्याकडे बघत सांगितलं. ते बोलले की तुम्ही शेतकऱ्यांकरिता असं करता, शेतकऱ्यांकरिता आंदोलनं, मोर्चे, उपोषणं, मागण्या वगैरे करता, परंतु शेतमजुराकरिता काय? शेतमजुराकरिता कोण करते? शेतमजुराकरिता सुद्धा कोणीतरी समोर यायला हवं. सोबतच इतर काही संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सुद्धा या अगोदर सुद्धा शेतकरी सोबतच शेतकऱ्या व्यतिरिक्त शेतमजुरांकरिता महामंडळ स्थापण्याकरिता वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, त्यानुसारच कालच्या बजेटच्या माध्यमातून शेतमजूर बांधवांकरिता या अगोदर जी शेतकऱ्यांकरिता जी योजना होती अपघात विमा योजना, त्या अपघात विमा योजनेच्या माध्यमातूनच त्या अपघात विमा योजनेमध्ये शेतमजुरांसुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आता शेतमजुरांना या योजनेचा लाभ कसा होईल, याकरिता काय पात्रता आहेत, काय अटी आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कुठे अर्ज करावयाचा आहे, या साऱ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा विस्तार करून आता शेतमजुरांनाही अपघात विम्याचे कवच देण्याची घोषणा केलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत शेतात काम करताना होणाऱ्या अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या प्रसंगी शेतमजूर व त्यांच्या कुटुंबाला 2 लाखांपर्यंतचा आर्थिक मदत आता इथून पुढे मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या अगोदर पूर्वी मी आपल्या सर्वांना सांगितल्याप्रमाणे सातबाराधारक शेतकऱ्यांसाठी असलेली ही जी योजना आहे, आता नोंदणीकृत शेतमजूर आणि त्यांच्या कुटुंबासाठी लागू झालेली आहे मित्रांनो. ज्यामध्ये अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. ज्याकरिताची पात्रता म्हणजे जवळपास 5 ते 70 या वयोगटातील शेतमजूर आणि शेतकरी अशी आहे. तर शेतकरी तर या अगोदर होतेच, आता इथून पुढे शेतमजूर सुद्धा यामध्ये असणार आहेत. आणि अपघाताच्या प्रकारामध्ये शेतीत काम करत होणारा अपघात, विजा पडल्याच्या नंतर तुमचा बुडून मृत्यू होणे, सर्पदंश आणि इतर शेती संबंधित घटना, शेतात काम करत असताना शेतमजुरावर काही घावा झाला, काही अडचण आली किंवा रोगराई किंवा त्यांना जे काही दुःख वेदना वगैरे झाल्या, त्या नियमामध्ये या योजनेमध्ये जे बसणार आहे त्या सर्व घटना या योजनेमध्ये बसून त्या शेतमजुराला याचा लाभ होणार आहे मित्रांनो. आणि याकरिता या शेतमजुरांना जी अर्ज प्रक्रिया करावयाची आहे ती डीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज या शेतमजुरांना करता येणार आहेत मित्रांनो. ज्यामध्ये अपघातानंतर 150 दिवसाच्या आत संबंधित जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये हे प्रस्ताव सादर करावे लागणार आहे मित्रांनो. आणि याकरिता आवश्यक लागणारे कागदपत्र, ज्यामध्ये विहित नमुन्यामधील अर्ज, मयत किंवा शेतामध्ये काम करत असताना अपंगत्व जर आलं तर त्या अपंग व्यक्तीच्या वयाचा पुरावा, ज्यामध्ये जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, सोबतच पोलीस स्टेशनची FIR म्हणजे प्रथम खबरी अहवाल, आणि नंतर म्हणजे मृत्यू दाखला किंवा अपंगत्व आल्यास अपंगत्व प्रमाणपत्र. आणि या व्यतिरिक्त 7/12 होता, तर तो फक्त शेतकरी बांधवांकरिता होता. बाकी हे जे मी 4 ते 5 कागद तुम्हाला सांगितली ही फक्त आणि फक्त शेतमजूर बांधवांकरिता
आहेत मित्रांनो. तर खऱ्या अर्थाने बजेटमधून काही गोष्टी चांगल्या आल्या नसतील, समाधानकारक आल्या नसतील, कर्जमाफीच्या नावाखाली बजेट गुंडाळलं गेलं असेल, तरीसुद्धा हरकत नाही. कमीत कमी 1000 वस्ती असलेल्या गावांना रोडसोबत जोडणे आणि शेतमजुरांकरिता या अपघात विमा योजनेमध्ये यांचा समावेश करून घेणे, या छोट्या-मोठ्या 1-2 गोष्टी काही आहेत, जी थोड्या दिलासादायक आहेत, नवीन आहेत आणि चांगल्यासुद्धा आहेत मित्रांनो. तर मित्रहो, नक्कीच या योजनेचा शेतमजुरांनी लाभ घ्यावयाचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांपर्यंत, शेतमजुरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधव सुद्धा त्यांना सांगू शकतील, की बघा हो, आता तुमच्याकरिता सुद्धा योजना आलेली आहे. आमची जी योजना होती, या योजनेमध्ये तुमचा सुद्धा समावेश झालेला आहे. लक्ष ठेवा. तुम्हाला काही जर झालं तर तुमच्या परिवारामध्ये सुद्धा या योजनेविषयी समजून द्या, सांगून ठेवा, जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील. शेतकरी बांधव तर शेतमजुराला नक्कीच मदत करतील, परंतु शेतकरी बांधवांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहून इतर शेतमजुरांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेबद्दलची जी अपडेट आहे, माहिती आहे, अर्ज प्रक्रिया आहे, कागदपत्र आहेत, नियम, अटी, शर्ती काय ज्या आहेत, त्या सुद्धा त्यांना कळतील, याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर मित्रो, आशा करतो शेतमजूर बांधवांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून जी मी माहिती दिलेली आहे, ती नक्कीच आपल्या सर्व शेतमजूर बांधवांना लाख मोलाची उपयोगी ठरेल. तर मित्रो, या व्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, काही अपडेट माहिती, सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, पेजला सुद्धा फॉलो करून घ्या. हा व्हिडिओ सुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा. बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या, जेणेकरून मी वेळोवेळी जी अपडेट, नवीन माहिती सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ती तुम्ही लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुमच्या समोर येतील. तुम्हाला सर्च करायची किंवा शोधायची आवश्यकता राहणार नाहीये मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.